पडता जड भारी पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊ नेदिशीण आड घाली सुदर्शन मग तो होऊ नेदिशीण आपण त्याचं स्मरण केलं की तो आपल्याला क्षीण होऊ देत नाही म्हणजे तो आपल्यावर दुःख येऊ देत नाही आपल्यावर जर एखादं दुःख असेल तर ते दुःख बाहेर काढण्याकरिता तो भगवंत आपल्याला प्रयत्न करतो म्हणजे आपल्यावर तो कृपा करतो आपल्याला अर्थात भगवंताच्या कृपेने आपल्याला आपल्याकडचं दुःख निघून जातं अशातला काही भाग नाही विपरीत अर्थ तसा करू नये आपल्याला दुःख आपल्या जे प्रारब्धात आहेत ते आपल्याला भोगावं लागेलच फक्त एवढंच की त्या दुःख भोगण्यामध्ये जेवढी तीव्रता असते ती तीव्रता मात्र नक्की कमी होते आपल्याला त्याची कमी झळ लागते अहो अग्नी बाजूला आहे तर त्याची झळ ही लागणारच आहे दुःख आहे ते आपल्याला भोगावं लागणारच आहे कोणीच त्याच्यातून बाहेर पडला नाही आहे प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये भगवंताला सुद्धा जर वनवास भोगावा लागत असेल तर दुःख हे प्रत्येकाला आहे फक्त एवढंच आहे की हरिभजन केल्यानंतर आपल्याला त्याची तीव्रता मात्र कमी येते आणि कमी तीव्रता आल्यामुळे कमी दुःख भोगावं लागतं एवढंच आहे भगवंताचं स्मरण करावं मग तो होऊ नेदिशीण आड घाली सुदर्शन क्षीण होऊ देत नाही म्हणजे आपल्याकडं दुःख येऊ देत नाही आणि तो आपलं रक्षण करतो कशानं रक्षण करतो त्याच्या असलेलं जे एक महत्त्वाचं शस्त्र जे त्याच्याजवळ आहे ज्याला सुदर्शन असं म्हणतात तो सुदर्शनाचा वापर प्रत्येक वेळेला प्रत्येक भक्तासाठी करतो अशातला भाग नाही परंतु तो कधी कधी मात्र सुदर्शनाचा वापर करतो त्याने सगळ्यांसाठी नाही केला वापर सुदर्शनाचा वापर केला पण जेव्हा जेव्हा केला तेव्हा त्यानं दोन पद्धतीनं सुदर्शनाचा वापर केला कधीतरी तो सुदर्शन या त्याच्या शस्त्राचा वापर करतो आणि भक्ताच्या द्वारा त्या भक्ताच्या शत्रूचा नाश करतो आणि कधीतरी तो सुदर्शन या शस्त्राचा वापर करून स्वतःच त्या भक्ताचा विरोधक आहे त्याचा नाश करतो हे दोन प्रकार तुम्ही बघून घ्या हे दोन्ही प्रकार पहा पहिला प्रकार असा आहे तो भक्ताकडूनच त्याच्या शत्रूचा नाश करून घेतो सुदर्शन वापरतो पण भक्ताकडून त्याच्या शत्रूचा तो नाश करून घेतो त्याच्यानंतर मात्र ते राहू द्या ठेवून द्या आता त्याच्यानंतर मात्र तो सुदर्शनाचा वापर सगळ्यांकरता सर्रासपणे करत नाही महाभारतीय युद्धामधला असलेला प्रसंग आहे महाभारतामध्ये अर्जुनाचा असलेला सुपुत्र म्हणजे अभिमन्यू एक महान असा योद्धा आहे तो जेव्हा चक्रव्यूहामध्ये जातो जाण्याचं त्याला पूर्ण ज्ञान आहे चक्रव्यूहामध्ये प्रवेश करतो आतमध्ये आता ते चक्रव्यूहच आहे अनेकशे ते महारथी आतमध्ये चक्रव्यूहात आहेत सगळेजण मिळून या अभिमन्यूचा वध करतात तेव्हा अभिमन्यू त्या रणांगणामध्ये धारातीर्थी पडतो पडल्यानंतर वास्तविक पाहता पडला की नाही आता तो शत्रू मेल्यानंतर शत्रुत्व संपतं मरणांतानी वैराणी असं शास्त्र आहे आपलं शत्रुत्व कुठपर्यंत जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत एकदा का तो मेला की मेल्यानंतर शत्रुत्व संपलं पाहिजे मेल्यानंतर शत्रुत्व शिल्लक राहता कामा नये एखाद्या घराण्याशी जर आपलं शत्रुत्व असेल तर ते एखाद्या व्यक्तीमुळे असतं आणि ती व्यक्ती निघून गेली की ते आपलं शत्रुत्व संपलं पाहिजे आपण मी फार काळजीनं अनेक वेळेला सांगत असतो आपल्या पुढच्या पिढीला जर ज्ञानच करून द्यायचं असेल ना तर तुमच्या प्रेमीजनांचं आणि स्नेहीजनांचं ज्ञान करून द्या शत्रूचं ज्ञान कधीच करून देऊ नका आपल्या पुढच्या पिढीला शत्रुत्व ट्रान्सफर करायचं नाही जर ट्रान्सफरच करायचं असेल तर प्रेम ट्रान्सफर करा जे आपण प्रेमाने जोडलेली माणसं आहेत त्यांची ओळख करून द्या अशी कधीच ओळख करून द्यायची नाही तो आहे ना त्याचं आपलं कधीच जमत नाही ही ओळखच करून द्यायची नाही मुळात आपलं का शत्रुत्व प्रदर्शित करायचं करू नये मरणांतानी वैराणी मरण संपलं शत्रुत्व संपलं तो अभिमन्यू मेला शत्रुत्व संपलं पाहिजे होतं पण तो मेल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये असलेला एक जयद्रथ नावाचा जो योद्धा आहे जो कौरवांच्या बाजूने आहे तो जातो आणि अभिमन्यूच्या त्या धडाला अशी लाथ मारतो हे सगळं प्रकार जेव्हा अर्जुन ऐकतो तेव्हा अर्जुनाला बाकी सगळं सहन झालं पण अर्जुनाने जयद्रथाने माझ्या लेकराच्या शरीराला मारलेली लाथ हे मात्र त्याला सहन होत नाही अर्जुन प्रतिज्ञा करतो की उद्या सकाळी युद्ध झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत मी त्या जयद्रथाचा नाश करीन जयद्रथाचा वध करीन आणि जर मी जयद्रथाचा वध करू शकलो नाही तर संध्याकाळी जळत्या अग्नीमध्ये किंवा चितेवर मी स्वतः जाईन आणि अग्नी प्रवेश करून मी स्वतः हा देह समर्पित करेन अशी प्रतिज्ञा करतो आता ही प्रतिज्ञा केली अर्जुनानं पण चिंता लागली कुणाला मला सांगा
भगवंताला त्याची चिंता लागली. आता हा प्रतिज्ञा करून बसला, पण याच्या प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी कुणावर आहे? माझ्यावर. आता काय करायचं? दुसऱ्या दिवशी झालं, युद्ध सुरू झालं. सकाळच्या समयी युद्ध सुरू झालं. दुसऱ्या प्रहरापर्यंत युद्ध चाललं. तिसऱ्या प्रहरामध्ये युद्ध गेलं, तरी पण अजून जयद्रथाचा काही शोध लागला नाही. का शोध लागला नाही? कौरवांनी विचार केला, बरं झालं अर्जुनानं प्रतिज्ञा केली, आता आपण काय करू, या जयद्रथाला लपवून ठेवू. आणि जयद्रथाला लपवून ठेवला की संध्याकाळपर्यंत या जयद्रथाला बाहेरच काढायचा नाही. अर्जुनाला त्याचा शोध लागता कामा नये. आणि संध्याकाळपर्यंत जयद्रथ जर अर्जुनाच्या हाती लागला नाही तर दोन गोष्टी होतील. काय? एक तर जयद्रथ नावाचा आपला योद्धा पण वाचेल आणि आपोआप काहीही न करता अर्जुनसुद्धा मरेल. अर्जुन नावाचा आपला शत्रू जो महत्त्वाचा आहे तो सुद्धा जाईल, त्याचाही नाश होईल. म्हणजे आपल्याला कुठलेच प्रयत्न करायची गरज नाही, फक्त जयद्रथाला लपवा. त्यांनी जयद्रथाला लपवलं. भगवान परमात्म्याला त्याची काळजी आहे. भगवंत काय करतो, तिसऱ्या प्रहरामध्ये सूर्य डोक्यावर असताना भगवंतानं त्याचा तो सुदर्शन बाहेर काढलं आणि सुदर्शनानं त्याचं ते जे सूर्य होतं त्या सूर्याला लपवलं. भगवंताने सुदर्शनाचा वापर केला, सूर्य लपवला आणि सूर्य लपवल्यामुळे संध्याकाळसारखं वातावरण झालं आणि त्या सगळ्या कौरवांना असं वाटायला लागलं की आता संध्याकाळ झाली. किती मूर्ख असतील कौरव, याच्यातूनच पाहून घ्या ना. अरे काय प्रहर बिहर बघावं की नाही, घड्याळ बिडाळ बघायची ना जरा. त्यांना वाटलं बाबा झाली संध्याकाळ झाली म्हटल्यानंतर मग आता संध्याकाळ झाली. हे अर्जुनाला पण जेव्हा भगवान परमात्म्याने मायेनं जाणवून दिलं की संध्याकाळ झाली, अर्जुनानं काय केलं? अर्जुन म्हटला, मी दिलेला शब्द आहे, मी केलेली प्रतिज्ञा आहे, त्या प्रतिज्ञेप्रमाणे संध्याकाळ झाली आहे. जयद्रथाचा शोध लागला नाही, मी त्याला मारू शकलो नाही. मग काय केलं? ती चिता तयार केली, अग्नी पेटवला. त्या अग्नीमध्ये प्रवेश करणार एवढ्यात भगवंतानं सांगितलं, अरे थांब, अरे कुठं लगेच प्रवेश करतो म्हणे. प्रवेश करत असताना तू एक क्षत्रिय आहेस, योद्धा आहेस. योद्ध्याने कसं अग्निप्रवेश केला पाहिजे, असा दुःखी अंतःकरणाने असं नाही केलं पाहिजे. योद्धा म्हटल्यानंतर तुझा आवडतं असलेलं शस्त्र कुठलं आहे? तो म्हटलं अर्थातच माझं गांडीव धनुष्य. मग धनुष्य हातात घे, धनुष्याला बाण लाव, अशी प्रत्यंचा खेच आणि अशा आयटीत वास्तविक पाहता तू त्या अग्नीत प्रवेश केला पाहिजे, तर तू क्षत्रिय शोभशील. झालं. आता देवाचे शब्द, देवाला काय त्याची योजना करायची होती. त्यानं धनुष्य काढला, बाण काढला, गांडीवा आपल्या धनुष्याला असा बाण लावला, प्रत्यंचा खेचली, तो तयार आहे. अर्जुन म्हटला, देवा आता तर जायला हरकत नाही. म्हटलं आता काहीच हरकत नाही. तिकडं कौरवांना जेव्हा हे दृश्य दिसलं तेव्हा कौरवांनी लपवलेला जयद्रथ काढला बाहेर आणि बाहेर काढून नाचतच आले. त्यांना आनंद झाला होता की नाही, पण नुसताच घेऊन यायचा ना. अति हुशार, अति शहाणे हे सगळे. त्यांनी काय केलं, जयद्रथाला खांद्यावर बसून, आता दिसलं पाहिजे ना आम्ही लपवला होता आत्तापर्यंत, त्याला खांद्यावर बसून घेऊन आले. आता म्हणायला लागले, कसा जयद्रथ दिसतो बघा, असा हिणवायला लागले. अर्जुनाच्या समोर जयद्रथ दिसतो, काही करता येत नाही. का? शब्दात बांधलेला आहे. संध्याकाळ झाली की नाही, भगवान परमात्म्याने तसं जाणवून दिलं होतं. जसा जयद्रथ समोर दिसला तसं भगवान परमात्म्याने सूर्याच्या आड घातलेलं ते सुदर्शन काढून घेतलं आणि मग भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतो, हा जयद्रथ आणि हा सूर्य प्रत्यंचा लावलेलीच होती, फक्त बाण सोडायचा बाकी होता. बाण सोडला, जयद्रथाचा नाश केला, माझा दृष्टांत संपला. मला पुढे वाढवायचा नाही, वाढवण्यात तात्पर्य नाही. मला म्हणायचं आहे वापर सुदर्शनाचाच आहे, पण भक्ताच्या हातून त्या आपल्या शत्रूचा नाश करून घेतला. एक पद्धत. आणि दुसरी पद्धत पाहायची असेल तर शिशुपालाकडे पहा. शिशुपालाचे 100 अपराध संपतात तेव्हा भगवान परमात्मा स्वतः सुदर्शनाचा वापर करतो आणि सुदर्शनाचा वापर करून शिशुपालाचा नाश करतो. याचा अर्थ दोन्ही पद्धतीनं आड घाली सुदर्शन, पण तो तुमचं रक्षण करतो एवढं मात्र नक्की. याच्याकरिता करायचं काय? त्याचं नामच चिंतन करायचं. त्यानं काय होईल? तुकाराम महाराज म्हटले, नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. एकदा का नामाचं चिंतन केलं की 12 वाटांनी विघ्न पळेल. आता विघ्न पळण्याकरिता जर 12 वाटा असतील तर त्या 12 वाटा कोणत्या आहेत हे सांगेन, पण आज सांगण्याकरता तेवढी माझ्याकडे वेळ पुरेशी नाही. मग विघ्न पळण्याकरिता आहे, भगवंताचं नामस्मरण करा, तो विघ्न तुमच्याकडे येऊ देत नाही. मी फार त्याचा विस्तारही करत नाही. भगवान परमात्मा तुमच्याकडचं दुःख घेऊन जातो आणि तुमच्याकडं विघ्न येऊ देत नाही. 12 वाटा पळती विघ्ने हे जरी पाठ नसलं, तुमच्या पाठांतरातलं सांगतो. गणपतीची आरती किती लोकाला पाठ आहे सांगा बरं? सगळ्याला पाठ आहे. व्यवस्थित कोणाला पाठ आहे?
ही गणपतीची आरती आहे, सोपी समजू नका. बऱ्याच लोकांची पाठ आहे, पण इकडचं तिकडं, इकडची वेलांटी तिकडं, काय काय करून सोडतात मला माहिती नाही. सुख करता दुःख करता इथून सुरुवात आहे बऱ्याच लोकांची. हां, तो सुख करता दुःख हरता, तीच तुम्ही आरती नीट म्हणून पहा. याच्यामध्ये दोन्ही अर्थ आपल्याला पाहायला मिळतील. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपाजयाची, असं म्हणता की नाही आपण. तो नुरवी शब्द आहे ना, तो थोडासा अलीकडं घ्यायचा आणि अर्थ लावायचा. सुख करता एक, दुःख हरता दोन, वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची, मग जयदेव जयदेव. पुढचं बोलून घ्या. सुख करता म्हणजे सुख देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी, नुरवी म्हणजे न उरवी, म्हणजे विघ्नाची वार्ता पण तो तुमच्यापर्यंत पोचू देत नाही असा भगवंत आहे. वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची, म्हणजे जयाची कृपा प्रेम पुरवी, ज्याची कृपा तुम्हाला प्रेम देते, ज्याची कृपा विघ्नाची वार्ता तुमच्या कानी येऊ देत नाही, ज्याची कृपा दुःखाचं हरण करते आणि ज्याची कृपा सुख देते, असा असणारा तो मंगलमूर्ती आहे. त्याची आम्ही आरती करतो, असा आरतीचा अर्थ आहे. मला म्हणायचं असं आहे, तो विघ्न तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे? नामचिंतन केलं पाहिजे. थोडा वेळ का होईना तुम्ही थोडं तरी भजन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, बोला जय रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं वा वा, असं थोडं वाटलं पाहिजे. या बात जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, बोला रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, बोला बोला बोला, रामकृष्ण हरी, वा वा वा, छान आवाज येऊ द्या. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, 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 वा वा,
थोडा तरी भजन करत चला, आनंद मिळतो याच्यात. आणि मला एक आनंद वाटला, सगळेजण चांगलं गात होते आणि सुरात गात होते, सगळे सुरात गात होते. आणि तुम्हाला सुरात का गात होते माहिती आहे का शिराळे महाराज, तुम्हाला खरं सांगतो, हे सुरात का गात होते, एकत्र गात होते म्हणून सुरात गात होते. याचा अर्थ एवढाच आहे, एकत्र राहिलो की सूर जात नाही. सगळीकडे अर्थ लावून घ्या, एकत्र राहिलो की सूर जात नाही, विभक्त झालो की सूर बिघडतात, आणि सूर बिघडलं की सगळंच बिघडतं. त्याच्यामुळे एकत्र राहण्याचं हे बळ आहे. आपण चांगलं भजन केलं, तुमचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. थोडं थोडं भजन करावं. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा जर आपल्याकरिता आड घाली सुदर्शन इथपर्यंत करत असेल, आपण कृतज्ञता म्हणून काय करावं. तुका म्हणे, प्राण करा देवासी अर्पण. आपण आपला प्राण भगवान परमात्म्याला समर्पित करावा. प्राण समर्पित करावा याचा अर्थ आपला बळी द्यावा, आपला जीव द्यावा अशातला अर्थ नाही आहे. आपली जीव नावाची उपाधी सरली पाहिजे, ब्रह्म नावाच्या उपाधीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, भगवान परमात्म्याशी समरस झालो पाहिजे, सर्व असलेल्या उपाधींचा त्याग झाला पाहिजे. आपण प्राण भगवान परमात्म्याला समर्पित करायचा, म्हणजे उपाधिरहित आपण व्हावं, इथपर्यंत आपण जावं अशी भगवान परमात्म्याच्याकडून तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याच्याकरता फक्त एकच करावं. काय? जेव्हा जेव्हा आपल्यावर अघटित संकट आलेलं आहे असं आपल्याला वाटेल, तेव्हा तेव्हा भगवान परमात्म्याचं स्मरण करा, भगवंताची आठवण करा, नक्की येऊन तो तुमचं रक्षण करील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे, प्राण करा देवासी अर्पण, मग तो होऊने देशीण आड घाले सुदर्शन. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो. समस्त टाळकरी वर्ग, गायनाचार्य, मृदुंगमणी, विणेकरी आदी करून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या ह्या नवी मुंबईसारख्या एका अतिशय जलद गतीनं प्रवाहित होणाऱ्या नगरीमध्ये आपण आपल्याला काही क्षण का होईना शांतता अनुभवता यावी, सुखसमाधान आपल्याला प्राप्त व्हावं, या एका पवित्र उद्देशानं हा अखंड हरिनाम सप्ताह मागची 18 वर्ष जवळजवळ संपन्न होतो. यंदाचं हे त्याचं 19वे वर्ष आहे, बरोबर ना? 19वे वर्ष आहे. आणि 19व्या वर्षातली आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण खंडू महाराज यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोचली. महाराजांचा संपर्क झाला, महाराजांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो. तुम्हा सगळ्यांचं दर्शन घडलं, तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सन्माननीय आदरणीय खाडेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले, साहेबांचे अनेक आभार व्यक्त करतो. मला एक गोष्ट प्राकर्षणीय आणि लक्षणीय ती या ठिकाणी जाणवती अशी आहे की आमच्या माता भगिनींची संख्या या ठिकाणी पुष्कळ आहे, आणि म्हणून त्यांचे आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत. नाही, काही नाही, त्यांची संख्या ऐकून तुम्ही पण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तरी चालतील. असं एकदम हात जोडून बसलं असं काही नाही. काय करावा ना, आदर थोडासा करावा, गौरव करावा. बरं, एवढंच वाईट वाटत असेल तर उद्यापासून जास्त या, काहीच हरकत नाही. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं यावं. आपल्या सगळ्यांकडून थोडा काळ का होईना नामचिंतन झालं पाहिजे, हेच या सप्ताह कमिटीचा असलेला उद्देश आहे. आपण सगळ्यांनी थोडा काळ होईना नामचिंतन करा, परमेश्वराचं चिंतन करावं, आपल्या पुढच्या पिढीला ज्ञान व्हावं.
याच्याकरिता आपली संस्कृती, आपले संत, संतांचं वाङ्मय आणि संतांचे ग्रंथ या सगळ्याचा परिचय, आपल्या महानुभावांचा, आपल्या महान पुरुषांचा परिचय आपल्या पुढच्या संस्कृतीला घडवून द्याल, पुढच्या पिढीला घडवून द्याल अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडली कमला हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.